गुन्हा करून कितीही लपलात पण कायद्याच्या नजरेतून सुटका नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती देतात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने तब्बल 4 वर्षापासून फरार असलेल्या घरफोडी प्रकरणातील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपीला बेड्या ठोकत धडाकेबाज कारवाई केली आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या स्पष्ट आदेशानंतर रेकॉर्डवरील फरार आरोपीचा शोध सुरू असताना उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 165/2022 मधील घरफोडीचा फरार आरोपी दानिश निसार खान वय वर्ष 31 याचा मार्ग काढण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आयशा मस्जिद परिसर वडाळ नाका येथे विजेच्या वेगाने सापळा रचला. पोलिसांची चाऊल लागताच आरोपीने बचावाचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला जागी जेरबंद केले. पोलीस चौकशीत आरोपीने घरफोडीची गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदोडीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, महेश खांडवाले, तेजस मत्ते, प्रवीण वानखेडे, जितेंद्र वजिरे आणि सुनील खैरनार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.